नमस्कार, मी सुप्रदा लवंदे स्वागत करते तुमचं बहुरूप दर्शक या कार्यक्रमात। आपल्या इथे आले आहेत गोव्यातील 4 उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी। आपण त्यांची ओळख करून घेऊया, पाहूया हे विद्यार्थी किती लिहितात, वाचतात आणि बोलतात मराठी भाषा। तर आपण ओळख करून घेऊया आपल्या पहिल्या टीमची। तुम्ही आपलं नाव सांगायचं आहे, तुमच्या विद्यालयाचं नाव सांगायचं आहे आणि तुम्ही आपल्या टीमचं नाव कल्पना चावला का ठेवलंय हे सुद्धा सांगायचं आहे। मी गायत्री चारी। मी सृष्टी पाटील। आम्ही मुष्टिफण उच्च माध्यमिक विद्यालयातून आलो आहोत। आम्ही आमच्या गटाचे नाव कल्पना चावला ठेवले कारण त्या पहिल्या भारतीय महिला अंतराळवीर होत्या व त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत। फार छान। आपण वळूया आपल्या दुसऱ्या टीमकडे। माझे नाव संकल्प महाले। माझे नाव चेतन बांदेकर। आम्ही MES उच्च माध्यमिक विद्यालयातून आहोत। आमच्या गटाचे नाव कुसुमाग्रज यासाठी विवा शिरवाडकर, विठ्ठल वामन शिरवाडकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे। या कारणाने आम्ही आमच्या गटाचे नाव कुसुमाग्रज असे ठेवलेले आहे। आपली पुढची टीम आहे। मी अनुषा कवळेकर। मी ममता वेर्लेकर। आम्ही सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालयातून आलो आहोत। आमच्या गटाचं नाव आहे नर्मदा, कारण नदी ही अशी असते जी सतत पुढे पुढे जात असते। त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं नाही आहे आणि आम्ही फक्त या स्पर्धेत भाग घेत आहोत, हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आपली पुढची टीम आहे। मी यामिनी पेडणेकर। माझं नाव दीपक यादव। आम्ही दोघे पीपल्स उच्च माध्यमिक विद्यालयातून आलेलो आहोत। आमच्या टीमचं नाव आम्ही बोरकर असं ठेवलं आहे कारण ते गोमंतकीय साहित्यिक कवी आहे। त्यांनी आपल्या साहित्यिक माध्यमातून गोव्याची संस्कृती, निसर्ग सौंदर्य व आपल्या देशाच्या सुगंध सर्व देशात पसरलेला आहे, म्हणून आम्ही आपल्या टीमचं नाव बाबा बोरकर असं ठेवले आहे। फारच सुरेख, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण वळूया आता आपल्या पहिल्या फेरीकडे। पहिल्या फेरीचं नाव आहे प्रश्नोत्तर फेरी। ही प्रश्नमंजुषा आधारलेली आहे 2 लघुकथांवर ज्या तुम्हाला दिलेल्या होत्या। पहिली लघुकथा होती परिपूर्ती इरावती कर्वेंची आणि दुसरी लघुकथा होती विद घाटेंची कर्नल मार्शल। सो तुम्ही या दोन्ही लघुकथांचा अभ्यास केलेला असेलच। तर आपण सुरुवात करूया पहिल्या फेरीला, प्रश्नोत्तर फेरी। पहिला प्रश्न पहिल्या गटासाठी कल्पना चावला। प्रश्न आहे, ललित निबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य अभिव्यक्त करणाऱ्या नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललित निबंधाच्या अग्रदूत असे इरावती कर्वेंच्या निबंध लेखनाबद्दल कोणी म्हटले आहे? कुरुंदकर। पूर्ण नाव? उत्तर बरोबर आहे, पण पूर्ण नाव माहिती असेल तर? नारायण कुरुंदकर। नाही, नरहर कुरुंदकर। उत्तर बरोबर होतं तुमचं। पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या गटासाठी कुसुमाग्रज गट। सगळी तुमच्या वळणावर गेली आहेत हे वाक्य कुणाचं आहे? इरावती कर्वे यांच्या वडिलांचं? नाही, उत्तर चुकलेलं आहे। हे वाक्य इरावती कर्वेंच्या आईंनी इरावती कर्वेंच्या वडिलांना म्हटलेले आहे। अगदी बरोबर। माझा पुढचा प्रश्न आहे नर्मदा गटासाठी। पण का इंग्लंडात तुमचे सगळे सोयरे असतील, मित्रही असतील, घरबार असेल, या वयात आपल्या माणसात आपल्या देशात जाऊन पडावंसं वाटत नाही तुम्हाला? हे वाक्य कुणी उच्चारलं आहे?
हे वाक्य मेहेर अल्लींचं आहे. अगदी बरोबर. बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न बाभ बोरकर गटासाठी. माझे इंग्लंड आता राहिले नाही असे म्हणताना कर्नल मार्शल कोणत्या प्रसिद्ध इंग्रजी कवीचं नाव घेतो? वर्ड्सवर्थ. अगदी बरोबर. या इथे आपली पहिली फेरी प्रश्नोत्तरांची फेरी संपलेली आहे. आपण वळूया दुसऱ्या फेरीकडे. दुसऱ्या फेरीचं नाव आहे व्याकरण फेरी. यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल जो व्याकरणावर आधारित असेल. बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 10 गुण मिळतील. सुरू करूया. पहिला प्रश्न बाभ बोरकर गटासाठी. म्हातारा वाचित होता या वाक्यातील कर्म कोणते? वाचन. म्हातारा वाचित होता या वाक्यातील कर्म. शब्द पाहिजे. वाक्यातील होता. कुठचा शब्द? वाचित होता. बरोबर. दुसरा प्रश्न नर्मदा गटासाठी. सद्गृहस्थ हो, माझे नाव कर्नल मार्शल, तुमचे सांगाल काय या वाक्याचा प्रकार कोणता? प्रश्नात्मक. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न कुसुमाग्रज गटासाठी. येथेच बुढापा आला या वाक्यातील बुढापा या शब्दाचा मराठीतील समानार्थी शब्द कोणता? म्हातारेपण. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न कल्पना चावला गटासाठी. मी गुडगुडी ओढणारा, जमिनीवर बसणारा या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? जमिनीवर. बरोबर, पण त्यातला फक्त शब्द वर. अगदी बरोबर. तर या इथे आपली दुसरी फेरी संपते आणि आता आपण वळूया तिसऱ्या फेरीकडे. आपल्या तिसऱ्या फेरीचं नाव आहे चित्र ओळखा फेरी. ही बझर राऊंड आहे. यामध्ये तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत बरोबर उत्तरासाठी आणि तुमचे 5 गुण कापले जाणार आहेत चुकीच्या उत्तरासाठी. तेव्हा प्रश्नाचं उत्तर नीट विचार करून द्या. स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसेल. मी तुम्हाला प्रश्न विचारेन. माझा प्रश्न विचारून झाल्यानंतर तुम्ही बझर वाजवायचा आहे. पहिला प्रश्न आहे, या चित्रातील प्रसिद्ध मराठी संत कोण? आणि ऑप्शन्स आहेत संत जनाबाई, संत मुक्ताबाई की संत मीराबाई. कल्पना चावला गट. संत मीराबाई. उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, या चित्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक कोण? ऑप्शन्स आहेत कस्तुरबा गांधी, राणी लक्ष्मीबाई की राणी चिन्नाम्मा. बाभा बोरकर टीमने बझर वाजवलेला आहे. उत्तर राणी लक्ष्मीबाई. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, या चित्रातील प्रसिद्ध राजकीय व्यक्ती कोण? आणि ऑप्शन्स आहेत अशोक चव्हाण, राज ठाकरे की विलासराव देशमुख. नर्मदा. विलासराव देशमुख. अगदी बरोबर. माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि सध्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री. पुढचा प्रश्न आहे, या चित्रातील प्रसिद्ध क्रीडापटू कोण? ऑप्शन्स आहेत नर्मदा. स्वप्नील असनोडकर. अगदी बरोबर. प्रश्नाचे ऑप्शन्स होते शदाब जकाटी, स्वप्नील असनोडकर,
आणि अभिषेक नायर. स्वप्नील असनोडकर हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, या चित्रातील प्रसिद्ध कलाकार कोण? ऑप्शन्स आहेत श्रेयस तळपडे, सिद्धार्थ जाधव की सुबोध भावे. कुसुमाग्रज. श्रेयस तळपडे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, या चित्रातील प्रसिद्ध सिने तारिका कोण? ऑप्शन्स आहेत नंदिता दास, शबाना आझमी की नफिजा सोधी. कुसुमाग्रज. शबाना आझमी. अगदी बरोबर. या इथे आपली तिसरी फेरी संपते आणि आता आपण वळूया चौथ्या फेरीकडे. सुरू करूया चौथी फेरी बहुरूपदर्शक प्रश्नमंजुषेची. ही फेरी आहे वाक्य जुळवा फेरी. यामध्ये तुम्हाला 2 एन्व्हलप्स दिली जातील. या एन्व्हलप्समध्ये काही शब्द आहेत. हे शब्द घेऊन तुम्हाला वाक्य तयार करायची आहेत, जी वाक्य तुम्हाला दिलेल्या लघुकथेमधलीच आहेत. यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 30 सेकंद. सुरू करूया. पहिला ग्रुप कल्पना चावला, तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. वाक्य तयार आहे. त्याच्याशी मोठ्या मायेने बोलत होता. उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर आहे मोठ्या मायेने त्यांच्याशी बोलत होता. आपण वळूया पुढच्या गटाकडे. कुसुमाग्रज गट, तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. उत्तर तयार आहे. मी येथेच मरणार. अगदी बरोबर. पुढचा ग्रुप नर्मदा, तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. त्यांनी माझ्या उपयोगी पडायचे होते. अगदी बरोबर. पुढच्या गटाकडे वळूया. बाभ बोरकर, तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. सारे नौखे चेहरे. अगदी बरोबर. पुन्हा एकदा बाभा बोरकर गट, तुमचा दुसरा एन्व्हलप उघडा. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. एकदा लग्न उरकून टाकले म्हणजे जबाबदारी सुटली. बरोबर. नर्मदा गट, तुमचा वेळ सुरू होतोय आता. तू विनाकारण मला लग्नाचा आग्रह करू नकोस. चुकीचं उत्तर. बरोबर उत्तर आहे तू मला विनाकारण लग्नाचा आग्रह करू नकोस. वळूया पुढच्या गटाकडे. कुसुमाग्रज गट, तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता.
उत्तर तयार आहे? जुन्या जमान्यातल्या गप्पा होतात. अगदी बरोबर. पुढचा गट कल्पना चावला गट. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. कल्पना चावला गट. आज काय ग झाले आहे? अगदी बरोबर. या इथे आपली चौथी फेरी संपते आहे. 5व्या फेरीकडे जाण्या अगोदर आपण पाहूया कोणत्या गटाने किती गुण मिळवलेत. कल्पना चावला गटाला मिळत आहेत 30 गुण. कुसुमाग्रज गटाला मिळत आहेत 30 गुण. नर्मदा गटाला मिळत आहेत 45 गुण. आणि बाभ बोरकर गटाला मिळत आहेत 35 गुण. सुरू करूया आपली 5वी फेरी, योग्य शब्द फेरी. या फेरीमध्ये काही वाक्य दिली जातील. या वाक्यामध्ये तुम्हाला योग्य शब्द भरायचा आहे रिकाम्या जागी. ही वाक्य लघुकथामधूनच घेतलेली आहेत. ही फेरी बझर राऊंड आहे. वाक्य वाचल्यानंतर नीट विचार करून मग बझर दाबा. बरोबर उत्तरासाठी तुम्हाला मिळणार आहेत 10 गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 10 गुण कमी केले जाणार आहेत. तर सुरू करूया. पहिलं वाक्य आहे बुवांचे डोळे डॅश पाणावले. बाभ बोरकर. अश्रूने. नाही, उत्तर चुकीलं. बरोबर उत्तर आहे बुवांचे डोळे किंचित पाणावले. दुसरं वाक्य त्यांचीही माझ्याबद्दलची डॅश अशीच असावी. कोणत्याही गटाने बझर वाजवलेला नाहीये. या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांचीही माझ्याबद्दलची भावना अशीच असावी. पुढचं वाक्य आहे मी डॅश बनलो तसा. कुसुमाग्रज गटाने बझर वाजवलाय. मी भारतीय बनलो तसा. नाही, उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर आहे मी हिंदुस्थानी बनलो तसा. पुढचं वाक्य ते जितके तापट तितकी आई डॅश. नर्मदा. शांत. अगदी बरोबर. या इथे बहुरूपदर्शकची 5वी आणि अंतिम फेरी संपते. पाहूया कोणता गट जास्तीत जास्त गुणांनी विजयी ठरलाय. कुसुमाग्रज गटाला मिळत आहेत 20 गुण. बाभ बोरकर गटाला मिळत आहेत 25 गुण. कल्पना चावला गटाला मिळत आहेत 30 गुण. आणि नर्मदा गट विजयी झालाय 45 गुणांनी. टीम नर्मदा आणि टीम कल्पना चावला जाणार आहेत फायनल्समध्ये.
टीम बाभा बोरकर आणि टीम कुसुमाग्रज यांनी नाराज व्हायचं कारण नाही, कारण त्यांना मिळणार आहे उत्तेजनार्थ बक्षीस शारदीय वितरणकडून. बहुरूपदर्शक प्रश्नमंजुषेचा आजचा भाग इथेच संपतोय. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत वाचत रहा, बोलत रहा आणि लिहित रहा मराठी आणि इतर भाषाही.